राज्यभरात सध्या अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे। दूध भेसळ रोखण्यासाठी मुंडेंनी सुरू केलेल्या आक्रमक मोहिमेमुळे भेसळखोरांचे धाबे चांगलेच दणाणले होते। मात्र आता याच धडक कारवायांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। नियम धाब्यावर बसून आणि कोणतीही पुरेशी मुदत न देता थेट परवाने निलंबित करणाऱ्या एफडीएला हायकोर्टाने मोठा दणका दिलाय। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव आणि जालन्यातील तब्बल 8 मोठ्या दूध डेअरीवरील निलंबनाच्या कारवाईला न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे। त्यामुळे तुकाराम मुंडेंच्या कायदेशीर प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। अन्न आणि औषध प्रशासनाचं आयुक्त पद स्वीकारल्यापासून तुकाराम मुंडे ऍक्शन मोडमध्ये आहेत। राज्यभरात ठिकठिकाणी धाड सत्र सुरू आहे। विशेषतः दूध भेसळ रोखण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली आहे। रोज लाखो लिटर दूध संकलित करणाऱ्या डेअरींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। मात्र या कारवाई विरोधात डेअरी चालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले होते आणि याच ठिकाणी एफडीएच्या धडक कारवाईला मोठा ब्रेक लागलाय। एफडीएच्या नियमानुसार आणि खुद्द आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर संबंधित व्यावसायिकाला सुधारणेसाठी 14 दिवसांची कायदेशीर मुदत देणं बंधनकारक असतं। परंतु या प्रकरणात कोणतीही मुदत न देता थेट परवाने निलंबित करण्यात आले, असा घणाघाती आरोप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला। डेअरी चालकांनी बहुतांश त्रुटी आधीच दुरुस्त केल्या होत्या। हे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयानं एफडीएच्या या कारवाईला तात्काळ अंतरिम स्थगिती दिली आहे। हायकोर्टाकडून दिलासा मिळालेल्या 8 प्रमुख दूध डेअऱ्या ज्या आहेत, शिवकृपा दूध डेअरी, छत्रपती संभाजीनगर, कृष्णानंद फूड प्रोडक्ट अहिल्यानगर, जतीन दूध संकलन अहिल्यानगर, जयहरी दूध संकलन अहिल्यानगर, सिद्धेश्वर मिल्क प्रोडक्ट अहिल्यानगर, नवनाथ दूध संकलन अहिल्यानगर, सरस्वती मिल्क प्रोडक्ट जळगाव आणि सरस्वती मिल्क प्रोडक्ट जालना अशी या संपूर्ण दूध डेअरींची नावं आहेत, ज्यांची ही अंतरिम स्थगिती या दूध डेअरींना देण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे रोज हजारो लिटर दूध संकलन करणाऱ्या डेअरींशी जोडल्या गेलेल्या शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। विशेष म्हणजे तुकाराम मुंडेंच्या एफडीएच्या या घाईघाईत केलेल्या कारवाईवर न्यायालयानं त्यांचे कान देखील टोचले आहेत आणि त्याचबरोबर तुकाराम मुंडे यांच्या एफडीएचे कान टोचण्याची ही काही न्यायालयाची पहिलीच वेळ नाही। या आधीही एका हाय प्रोफाईल प्रकरणात एफडीएला उच्च न्यायालयाच्या तीव्र नाराजीचा सामना देखील करावा लागलेला होता। त्यावेळेचं नेमकं प्रकरण काय होतं हे सुद्धा आपण समजावून घेऊयात। यापूर्वी नवी मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द करतानाही एफडीएनं अशीच घाई दाखवलेली होती। हॉटेल व्यवस्थापनाला आपली बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता कारवाई करण्यात आलेली होती। त्यावेळी उच्च न्यायालयाने एफडीएच्या या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली होती। स्वयंपाकघरात अस्वच्छता असली तरी नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालंच पाहिजे या शब्दात कोर्टानं एफडीएचे कान टोचलेले होते। दुसरीकडे या सर्व घडामोडींच्या नंतर राजकीय वर्तुळामधून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मात्र एफडीएच्या कारवाईचं समर्थन केलंय। राज्य सरकार केंद्राच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करत असून भेसळखोरांवर अजून कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारकडे कायद्यात सुधारणा करण्याची विनंती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत असं सांगत सरकारनं मुंडेंच्या मोहिमेला पाठबळ दर्शवलं असलं तरीही कोर्टाच्या चपराकीमुळे एफडीएची मात्र मोठी नाचक्की झाल्याचं पुढे येत आहे। तुकाराम मुंडे हे सनदी अधिकारी म्हणून त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि निर्णयासाठी ओळखले जातात। मात्र अन्न भेसळ रोखणं आणि जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे नक्कीच कौतुकास्पद कार्य आहे। मात्र उद्दिष्ट कितीही चांगलं असलं तरी यासाठी वापरलेला मार्ग कायदेशीरच असावा लागतो। कारण हे संपूर्ण ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ज्या पद्धतीचा दणका एफडीला दिलेला आहे त्यावरून हे सगळं अगदी स्पष्ट होत आहे। आता यापुढे तुकाराम मुंडे कशा पद्धतीनं भेसळखोरांवरती कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।